काय सवर ना आज कविता एकटे झाले त्या अहो दादा गेले तर रुसून कुठं कुठं पण त्याच्या दोघांची झाली तुम्ही झाली म्हणून दादा गेलं रुसून आता तयारी एकटीच या म्हणलं सांगतो समजून बिवजून काय तर तुम्ही जरा समजून ती सांगा की अगं त्यांचं कसं आहे नवरा बायकोचं खटकला खटकत ग नाही अगं आपणच त्यांचं जुळवायचं आता आता आपण आपल्याला जुळवल्याशिवाय भागच नाही कारण की दोघांचं जुळवा तर लागणारच आहे त्यामुळं काय सारखंच भांडणं करता कशा पाय झाली हो भांडणं विचारा की तुम्ही फोन लावा बघा तुमचा तर फोन उचलते तिला फोन माझं उचलतेली ऐकतेली काय तर झालं पण बघा की किती त्यांची अवस्था वाईट चालू आहे तुम्हाला पण थोडी माया येते नवऱ्याची माया ताई ती म्हणून तर तुमच्यापाशी आली लोक रानाने जायचं राहायचं इकडं तिकडं लेकरं बाळ सोडायचे ती त्यांना कळलं पाहिजे लय आता आपण बोलून का उपयोग आहे माया येते म्हणून तर इथपर्यंत आली तुमच्यापर्यंत कुणाचंच ऐकणार वडिलाचं ऐकणार भावाचं ऐकणार माझं ऐकणार पोरांचं ऐकणार एवढा दांडपणा चांगला नाही माणसाला कुठं तर थांबलं पाहिजे ऐकलं पाहिजे स्वतःच्याच मनाचं खरं करायचं चांगलं नसतं ते किती किती करायचं तर आता आपण बायको आहे म्हणल्यावर आपण समजून घ्यायला पाहिजे पण अगं आता ती कुठं म्हणून नाही हुडकायचं बाय माणसाने कुठं म्हणून जायचं कुठं हुडकायचं ते बघ. सांगा हा? फोन लावतो बघू काय म्हणते तर काय बघा नाही मी फोन लावून ना तुमचा फोन उचलला तुमच्या समोर बोललं चांगलंच झालं आता कुणाचा फोन तर उचलत नाही कुणा सुद्धा उचलत नाही वाईट कोण गेलाय शिवाग रानातलं बघायचं लेकरांचं बघायचं नको नको वाटायला लागलं काय म्हणते ती नाही तर रोज नवीन एक एक विचार येतात माणूस जे बोलतं त्याच तोंड दिसतं ज्याची त्याच्या मनात काय चालत ते जे त्यालाच माहिती असतं ती पण आहे ती पण आहे माणूस काय म्हणतोय ह्यांना काळजी नाही काळजी नसते का सांगतो नवरा की किती तर काय केला तर ती नवरा आहे काळजी नसते का काळजी असतीच नवऱ्याची मग लेकरं आहे ती दोन गुरं ढोरं मसरी गेलेली ती वैरण नाही काय एक मनाला वाटत असं सांग आज लेकरासनी सुट्या म्हणून तुमच्याकडे आली तुम्ही फोन केला बघू काय तर करू मला काय वाटलं तुमचा फोन आल्यावर हिथं जायचं काय म्हणून शिना मी धरपडून आली पण हिथं पण नाही आम्ही पण व्हिडिओ बघून लय वाईट वाटलं आम्हाला तुमची भांडणं ही सारखी रोज लोकांना तमाशा किती दिवस दाखवायचा असा मग आता काय करता सांगा सवना पण नंबर टाकलाय माझा ब्लॅक लिस्टला नंबर टाकलाय मी फोन करल म्हणून शिना फोन उचलला त्या दादाला पण एवढं नाही करायला पाहिजे बघा सवर्णा पण म्हणली घ्या कविता ताईला बोलवून तुम्ही पण फोन लावा त्यांना मग म्हणलंच घे बोलवा त्यांना बोलवा ते आता दादा येते त्या नाही तर काय माहित त्यांना बी घ्याही बोलून बघा तुमचं ऐकलं तर ऐकलं जरा मान पडीन तुमचा जरा तुमचं आणि त्यांचं लय जुळतं या तर ऐकतेले आता त्यांना कुणाच तर ऐकणे भाग आहे का असं भांडणातच गाडा चालवायचा आहे परपंचाचा भांडणं करून कसा परपंचा मोर जाते पण एकामेकाला दोघांची साथ पाहिजे त्याशिवाय तर परपंचा मोर जाणारच नाही काय तू पण जरा समजून घे ग मी समजूनच घेतलंय मी माझं घरदार सोडून काय ते लेकर वनवासी असल्याने एक जण इकडे वडतय एक जण तिकडे वडतय धड लेकराला पण लेकराची येत नव्हती शाळेत ना 12-1 वाजत आली तर शाळेत येण्यात एक एक मनात वाईट विचार यायला लागलं लेकर कुठं असतील काय करत असतील वैर चितत नाही एवढं मन चितत होतं चालत गेली तर लेकर धमान आलती मला वाटायचं तेल संपलं का पंक्चर झालं का काय झालं काहीच कळना मला ज्या वेळेस लेकर दिसली तेव्हा जीवात जीव आला मला काय वाटायचं त्यांनी तिकडे तिकडे पोरं नेले का काय अगं शेवटी मन आहे मग मनात काय पण विचार येईल. बघी लेकरू 1 मिनिट मायापाशी राहणार आईची माया त्यांना पण लेकराशीला बापाजवळ जाऊ वाटत नसेल अगं मग जा वाटत असेल घेऊ करमत नसेल घे आई बापाशिवाय कुठल्याच लेकराला करमत नसतं मग आता बघ की 5 मिनिटं लेकरू माझ्याकडे आलं तर तुझ्याकडे जायसाठी हे केलं त्या पण लेकरांना काय आहे का नाही मन केलं जा वाटत असेल की बापान घरी यावं भांडणं करून वाटत असेल लेकरांना लेकर पण त्या ताईची लय समजूतदार आहे ती माहितीये का लय समजूतदार आहे ती म्हणून तर त्यांचं परपंच गाडा लोकात लेकर कामाला चालली आता शाळा शिक्षण बघायचं का ह्यांची भांडणं बघायची काय आपल्यालाच वाईट वाटलं म्हणून म्हणलं तुला कविता ताईला फोन कर बोलवून घे मग काय तर नीट समजावं त्यांना पण समजून फोन सांगा जरा दादाला सांग तुम्ही पण फोन करतो काय करतात बघतो ऐकतात कुठं बसल्यात कुठं नाही तर खात्यात काय शिळे बाकरे तू दिवस काढायला बायकोशी पण चैन पडत नसेल दादाला सांगते मी कारण लास्टला कसा आहे नवरा नवरीचा गाडा माझं तोंड बघायची इच्छा नाही त्यांना एवढं त्यांचं दुश्मन झाली मी पण काय एवढं मी त्यांचं वाईट केलं काहीच केलं नाही वाईट तरी सुद्धा एका शब्दामुळे अगं त्या दिवशी गेलं फोन का उचल तेवढ्यावर एवढं वाटून लावलाय आणि नवी गाडी घेऊन जाऊ नका म्हणते तर नवी गाडी घेऊन गेले तर आता मला भ्या घालते तर मी गाडी इकणार मग असं भ्या घातल्यावर माणसाला भ्या वाटतं अहो रागी 4-1-2 तास राग असतो पण आयुष्यभर परत गाडी घेणं पण होणार त्यांना नाही. कळलं पाहिजे एक तर गरिबीतनं घेतलेली आहे तुम्ही कशी तर नवरा कसं बायकोन कशी गाडी कसा घेतली कशी कशी नाही ती माझ्या
जीवाला माहित आहे कसं कसं काय काय केलं आणि कसं कसं परपंच मी काय माझ्या जीवाला माहित आहे आणि माझ्या लेकरांना माहित आहे, त्यांना सुद्धा माहित आहे, त्यांनी सुद्धा त्यात होतं. पण काय पाहिजे आज आपला परपंच आपली लेकर बरोबर येईल तर आपण काय केलं पाहिजे काय नाही त्यांना कळलं पाहिजे. ती पण बरोबर किती दिवस असतं सांग बर, कोण कोणाचं नसतं पै पाहुणा, कोण कोणाचं नसतं. नवरा बायको या दुनियेत नवरा बायको शिवाय मरणाला कोण जात नाही. हा एक ती नवरा बायको हा. पैसा नाडका 4 दिवस पैसा आहे ना तर नातं नाती गुती कोण कुणाचं नाही. जवळ पैसा आहे तर म्हणते ती ई खा पी, संपला ना पैसा जवळचा तू कोण आहे आम्ही ओळखत नाही म्हणते ती. शेजारी बाहेर बाहेर देऊन जाते ती पण बोलत सुद्धा नाही ती. आजकाल जर काय जगात चालतोय ना पैसा आहे बघ, मेन पैसा, हा. पैशाशिवाय काय नाही. काय नाही ती कळलं पाहिजे नाही का त्यांना. काय ओ तुम्ही सांगा बरं का दादाला, नीट- समजावून नीट समजून सांगतो, सांगा. ऐकत्यात माझं. हा तुमचं त्यांचं मी लय जुळतंय. म्हणतो लेकराकडे हे बघून आपल्या आपल्या घरी या म्हणतो, आपल्या इकडे एक दिवशी बोलवू त्यांना, समजावून सांगू, खरंच बोला आपल्या इकडं. फोन लावतो त्यांना, जावं म्हणतो घरी आम्ही एका दिवशी येतो न्यायला. आपण ते दादाला जाऊ फोन बिन करू, आता कोणाचं कुठं नाही चौकशी मी करू. काल बघितलं लय लांब गेले तर कुठं तर बघतो, फोन लावून आलं तर आलं. आपण बी जरा समजून दे सांगू, बोलू आपल्या घरी. अगं एक शर्ट एक पॅन्ट एक टावेल दाढी वाट पैसा पाणी हाय नाही माहित आहे का जवळ घरनं जाताना तर त्यांच्या जवळ मला माहित आहे 1000 रुपये होत. तेवढ्यात काय व्हायचं? हजारात काय पोट हाय काय करत असतील आणि मग आपण जर एक शब्द बोललो तर बिचारा 10 शब्द बोलून रिकाम होते. काळजाला घर लागायसारखं दादा बनते. बायको नाही, स्वयंपाक पाणी नाही, काय नाही, नेमकं काय खायचं आता, कुठं अहो जाऊन खायचं? तुमच्या पाय कधी कधी त्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं. माझ्याकडं 2-3दा म्हणलं असं असं झालंय, हे केलंय ते केलंय, रडत होतं मायापाशी. पण एक दिवशी काय बघ, लेकरा बाळासाठी माझी भांडणं झाली, ती म्हणतोय आता काय करायचं बघा, लेकरं बाळासाठी भांडणं करते ती. का आता झालेलं झालंय. आता पण आता मिठवा सवर्ण आपलं मिठवाच काम आहे. आपण आपल्या घरी येते ती जाते ती, आपण त्यांच्या घरी जातो, 4 शब्द त्यांनी पण आपलं ऐकलं पाहिजे. आता मग ते त्याच लेकरं बाळासाठी काय भांडणं करायची ती हो? आता लेकरं दोघाची पण आहे ती, दोघांनी पण समजून घ्यायला आम्ही पाहिजे. पण भांडणं करतो पण लगेच एकमेकाला समजून घेतो. आता असं त्यांनी जर असं नव्हतं ग, त्यांनी ग नाही आता आता असं कठोर बनायला लागले ते. आधी तसं नव्हतं, आधी हळव्या मनाचं होतं. मी जरी गप बसली तर मला लगी म्हणायचं काय झालं का ग बसली या, चल हे करायचं ती करायचं, ही असं करू ग ती तसं करू ग. सारखं 5 मिनिटं त्यांना चेन पडत नव्हती काय ना काय, लगेच सारखं असं मला म्हणायचं असं बोल करू, चल ही रानात जाऊ, ही बघू, गुरासनी काय नाही पिंडी वैरण सारखं परपंचाच यार. रानात होल पाडूया, ही करूया ती करूया, असं करूया ग. पैसे नाही तर आपण बाहेर न घेऊया, आपण आपल्या रानात पिक. अगं त्या रानात तर विषय जाता घेण्यात. लोकांची शेजाची रानं सगळ्यांची पिकली, त्यांना माझं रान हाय असं कडला हे आपलं नुकसान होतं, आपलं भांडण. हा. हाय असं. सवर्णात 2 गुरा येते, मसरा येते, शेरडा येते, वैरणीचं ताट नाही, लेकरं शाळेला जाते ती, गुरा ढोराचं बघायचं, त्या मसाल्याचं बघायचं. एका बाईनं काय 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 करायचं? करायचं सांग बरं मग. लय अवघड. दोघा कोंड बी चुकते बरं का, जरा जरा थोडं थोडं. आपणच समजावं पाहिजे सवर्ण. आता मग लय पण राग चांगला नसतो हो. समजून घ्यायचं कुठपर्यंत घ्यायचं का आयुष्य गेलं माझं समजून. आजपर्यंत कसं दिवस काढले ते सवर्ण माझ्या जीवाला माहित आहे. तुमच्यामुळे त्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं ना. त्यांचं लक्ष शाळेवर पण राहणार, दर घरावर पण नाही, आई बापावर पण नाही, कुणावरच नाही. त्यांनी अभ्यास करावा, तुमचं रोज त्यांना भांडणं कोणास मी ऐकावं. एकच सांगितलंय, तुमचं शिक्षण आणि तुम्ही बाकीचं तुम्ही ध्यान घ्यायचं नाही, कशा लक्ष द्यायचं नाही. तुमची आई खंबीर आहे, तुम्हाला तुम्हाला कुठं पण कशाची पण अडचण पडू द्या. मला नुसतं सांगायचं म्हणले. परवा दिवशी पोरांचं ऍडमिशन मी भरले, मी जाऊन पोरांचं शाळेत ऍडमिशन भरलंय. ऍडमिशन पण त्यांनी निमच भरलं, समजा जाऊन नील केलं ते समजा भरलंय. तेव्हा ती लेकरं शाळेत बसते ती आता. मग काय तर लय अवघड आहे बघा. तुटाफूट झाली ना, लय म्हणजे लय अवघड कसं आहे. आहे, एकदा आणि हात main लावून गोष्ट- बसलं. कसं main गोष्ट आलंय लेकरांची लय यांचं? अर्धा होती या. एकामेका या मनातनं उतरत चालली ती. उतरत बी चालली ते लेकरांची लय अर्धा होती या. हम्म. सांभाळायचं, त्यांचं खाय प्यायचं एक लागत नाही लेकरांना. कपडा चोपडा, वह्या, पुस्तक, गणवेश, चपल्या, बुट सगळं आणावं लागतंय लेकरांना. शाळेतलं सगळं लागतंय. पण दोघांनी पण समजून घ्यायला पाहिजे बरं का. दोघांनी मिळून मिसळून गेलं तर आम्ही पण सांगतो ह्यांनाच, तो तुम्ही पण सांगा दादाला. सांगतोय मी, फोन लावतो त्यांना मी, काय म्हणते ते बघतो, हे तुम्हाला सांगतो बघा मी. की फोन तुम्ही लावा, फोन तुमच्या संग कशी भाषा वापरते तर बघा, कळतंय तुम्हाला. नाही, त्यांनी आम्हाला आतापर्यंत मान सन्मान दिलाय, कळतंय त्यामुळं की लावा की फोन. फोन लावतो. लावून माणूस जेपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत काय माझ्या बापावर तर एवढा दात धरलाय सवर्ण.
सासरा तर लांबच राहिला ते माणूस माझ्या प्रपंचात आला नाही पाहिजे आणि बोललं नाही पाहिजे असल्याशिवाय बोलणं मग तू सांग आज माझ्या बापाला बोलल्यावर मला काय वाईट वाटत असेल मग आपला बाप आहे बाप आहे म्हणल्यावर- किती जर केलं तर वयस्कर माणसानं कसं बोललं पाहिजे मग माझं बोलले तोंड दिसतं काय तर चुकतं म्हणून माणूस बोलत असेल ना काय याड लागले का मला बोलायला नाहीच घ्या हा? लागले सांग बरं तू का म्हणून त्यांना बोलायचं माझ्या बापानं माझ्यासाठी काय केली ती मला माहित आहे ना मग आ? एवढ्या परापासून आपल्याला सांभाळायला रजाचा गज करायचा लोकांच्या हवाली करून शिना त्यांनाच वर्षाला जरी करायची म्हणल्यावर ती चांगलं नाही गं. नाहीच हाय का चांगलं सांग बरं. नाही त्यांचं पण लय अतिवा लागलं त्या समजावून सांगतो त्यांना पण. बघा तुम्ही समजावून सांगा तुमचं ऐकलं तर चांगलंच झालं बा बरं लावतो मी फोन जाऊन काय म्हणते ते बघतो. जेव्हा तो ताट केली ती मी पण आलो हात धुवून. या हं.